तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ, सद्गुरु जोग महाराज की जय। न द्वेष्ट्य कुशलम कर्म, कुशले नानुसज्जते, त्यागी सत्वसमाविष्टो, मेधावी छिन्न संशया। भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। 18व्या अध्यायाचा विचार सुरू आहे। 18व्या अध्यायातील 10व्या श्लोकाचं चिंतन आपल्याला आज करायचं आहे। भगवंतांनी 18व्या अध्यायामध्ये संपूर्ण गीतेचं सार आणलेलं आहे। संपूर्ण कर्मयोग भगवान परमात्म्याने या 10 श्लोकामध्ये सांगितलेला आहे। कर्माचा त्याग करायचा नाही, आपल्याला कर्म करायचं आहे। पण कसं कर्म करायचं हे मनुष्याला कळलं पाहिजे। कर्म करत असताना कार्यमित्येव यत् कर्म नियतम क्रियते अर्जुन, संगम त्यक्त्वा फलंचैव सत्याग सात्विको मता। कर्म करत असताना कर्तृत्व, अभिमान आणि फलाची आसक्ती या दोन्ही सोडून जर कर्म केलं तर ते कर्मच मनुष्याला सगळ्या कर्मबंधनातून मुक्त करतं। यालाच भगवंतांनी सात्विक त्याग असं म्हटलंय आणि हा सात्विक त्याग मोक्षापर्यंत घेऊन जातो। या सात्विक त्यागामुळे कर्तृत्वाचा अभिमान सोडला, फलाची आसक्ती सोडली तर आपोआप रजोगुण, तमोगुण कमी होतो, सत्वगुण वाढतो। सत्वगुण वाढला की त्याला ज्ञानाची इच्छा होते। ज्ञानाची इच्छा झाली की गुरु भेटतात। गुरु भेटलं की त्याला उपदेश करतात, त्याच्यावर कृपा करतात आणि त्याला ज्ञान होतं। आणि ज्ञान झाल्यानंतर त्याची काय अवस्था होते, मग त्याच्या जीवनामध्ये पुढे काही कर्म घडतात, ती कशी करतो, कसा करतो। ज्ञान झाल्यानंतर मग तो खरा त्यागी होतो, खरा संन्यासी होतो। आणि एकदा का त्याला ज्ञान झालं मग त्याची अवस्था काय असते, कर्मासंबंधी त्याची भावना काय असते, त्याचा विचार या 10व्या श्लोकामध्ये केलेला आहे। न द्वेष्ट्य कुशलम कर्म, कुशले न अनुसज्जते, त्यागी सत्व समाविष्टो, मेधावी छिन्न संशय। तो आता त्यागी झालेला आहे। त्यागी कोणाला म्हटलंय? जो जंगलात गेलाय त्याला, जो कपडे सोडून बसलाय त्याला, जो एकाच पायावर उभं राहून तपश्चर्या करतो त्याला। भगवंताचा त्यागी वेगळा आहे। भगवंताला अपेक्षित जो त्याग आहे तो बाहेरचा त्याग आहे का अंतरातला त्याग आहे? अंतरातला त्याग आहे।
बाहेरून कदाचित तो लोकातच असेल किंवा एकांतात असेल, परंतु खरा त्यागी भगवान परमात्मा म्हणतात म्हणजे ज्याने कर्तृत्व अभिमान सोडला, फलाची आसक्ती सोडली, तो त्यागी. तो कर्म करतोय, पण करत असताना कुठल्याही फलाची त्याला आसक्ती नाही, कर्तृत्वाचा अभिमान नाही. तो कर्मे करी सकळे, परी कर्मबंधा नातळे, न जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र. जनक महाराजांच्या सारखा कदाचित तो कर्मही करणारा असेल. सत्यवादी करी संसार सकळ, आलिप्त कमळ जळी जैसे. तुकाराम महाराज सर्व काही करतात, पण तुकाराम महाराज त्याच्यामध्ये कुठल्याही कर्मात लिप्त होत नाहीत. सूर्याची परी तुका लोकी क्रीडा करी. एकनाथ महाराजांनी सर्व कार्य केलं, पण याच भूमिकेतून, म्हणून ते खरे त्यागी म्हटलेले. त्याच्यानंतर सत्व समाविष्ट श्लोकामध्ये वर्णन आलेलं आहे. तो कसा आहे? सत्व समाविष्ट आहे. म्हणजे सत्वगुणामध्ये, सत्व शब्दाचा अर्थ आहे सत्वगुण किंवा सत्व शब्दाचा अर्थ आहे स्वरूप. त्या स्वरूपामध्ये तो समाविष्ट झालेला आहे. सत्वगुणात समावेश झाला, सत्वगुणातून तो आपल्या स्वरूपात समाविष्ट झाला. सत्व समाविष्ट, आणि त्याच्यामुळे तो मेधावी झाला. मेधावी, मेधावी कोणाला म्हणतात? मेधा ज्याला आहे त्याला म्हणायचं मेधावी. मेधा म्हणजे काय? बुद्धी म्हणजे सामान्य बुद्धी, त्याला मेधा म्हणत नाही. परमात्म्याला विषय करणारी बुद्धी ज्याला प्राप्त झालेली आहे. ईश्वरा वाचूनी काही अनिक सर्वथा लानी नाही, एकच बुद्धी पाही अर्जुना जगी. आपली मेधा जी आहे सगळ्याला विषय करते. कोण चांगलं बोललं ते सोडून देते, आणि जे वाईट बोललं तेवढंच धरून ठेवते. मला तो असा म्हटला, मला तो तसा म्हटला, मला त्याने असं केलं, मला त्याने तसं केलं. ही जी बुद्धी आहे, ही बुद्धी कशी आहे? दुर्बुद्धी. दुर्बुद्धी, दुर्बुद्धीचे वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक ठिकाणी केले. सद्बुद्धीचंही वर्णन अनेक ठिकाणी केले, दुर्बुद्धीचंही वर्णन अनेक ठिकाणी केले. पण सद्बुद्धी वेगळी आहे. जैशी दीपकळिका धाकुटी, बहुतेजाती प्रगटी, तैशी सद्बुद्धी थेकुटी म्हणू नये. परमात्म्याला विषय करणारी बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एकाकेशी राजे, अशी बुद्धी ज्याला प्राप्त झालेली आहे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण अहर्निश. बुद्धी शब्द आला पाहिजे. अशी जी बुद्धी आहे ती बुद्धी परमात्मा स्वरूप झालेली बुद्धी, ह्याला मेधावी म्हटलं आहे. हा आता काय झाला? मेधावी झाला. मी ब्रह्म आहे, त्याने श्रवण केलं आहे, मनन केलं आहे, निधिध्यासन केलं आहे, त्याच्याकरता बुद्धी मेधावी लागते. म्हणून ती जी बुद्धी आहे जिला परमात्माच अवधी आहे, अशी बुद्धी, ती बुद्धी जी आहे ती त्याला प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून छिन्न संशया म्हटले. त्याच्या जीवनातले सगळे संशय काय झाले? छिन्न झाले. भिद्यते हृदय ग्रंथी, छिद्यन्ते सर्व संशया, क्षीयन्ते चास कर्मानी, तस्मिन् दृष्टे परावरे. परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार झाला की त्याचे सगळे जे संशय आहेत ते निवृत्त होतात. संशयाचे खूप प्रकार आहेत. प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना,
विपरीत भावना, हे सगळे संशय आहेत. जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे का अभेद सत्य आहे, याच्याविषयी संशय असतो. ब्रह्मज्ञाना परमात्मा साक्षात्काराकरता कर्म केलं पाहिजे का उपासना केली पाहिजे का ज्ञान प्राप्त केलं पाहिजे, प्रमाणाच्या विषयी त्याला असंभावना असते. पण याने एकदा का श्रवण केलं, मनन केलं आणि निधिध्यासन केल्यानंतर याला साक्षात्कार झाला, मी ब्रह्म आहे, श्रीगुरूंच्या माध्यमातून त्याने ऐकल्यानंतर आपली वृत्ती केली, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे ही वृत्ती, मी देह आहे ही वृत्ती घालवते आणि केवळ ब्रह्मरूपता शिल्लक राहते. याला म्हणतात सर्व छिन्न संशया, संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. आता त्याला परत कधी संशय, मी देह आहे असा संशय येत नाही. आता देह जावो अथवा रावो, आम्ही तो केवळ वस्तूचे आहो, दोरी सर्पत्व वावो दोराची कडुनी. जसं दोरी कळाली, मग दोरी आहे का साप आहे हा संशय राहत नाही. आता दोरीच आहे, सापाचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. हाती घेतली या माळा, फिटे सर्प भासाचा कंटाळा, तैसा माझेनी बोधे टवाळा, नागवे तो. अशा स्थिती त्याला प्राप्त होली. याला म्हणतात छिन्न संशया. काय काय झाला बघा तो, काय काय झाला. कर्मामुळे तो कुठपर्यंत गेला. पहिला त्यागी. त्यागी म्हणजे काय झालं, त्याने कुठला त्याग केला, कर्माचा त्याग केला का. मग कर्म करतो तो अहंकाराचा त्याग केला, फलाची आसक्ती केली म्हणून तो त्यागी झाला. त्यागी झाल्यामुळं पुढं काय झालं, सत्व समाविष्ट झाला, सत्वगुणामध्ये स्थित झाला, स्वरूपाकडे जायला लागला. सत्व समाविष्टच होत नाही मनुष्य जर कर्तृत्व अहंकार आणि फलासक्ती सोडली नाही, तर माणसाला आपलं स्वरूप प्राप्त व्हावं असं वाटत नाही. मला देव प्राप्त व्हावा त्याला असं वाटतच नाही, पण याला वाटायला लागलं म्हणून सत्व समाविष्ट झाला. नुसता सत्व समाविष्ट झाला का मेधावी झाला. मग मेधावी झाला, त्याला गुरु भेटले, गुरुनी त्याला बोध दिला. बोध दिल्यानंतर त्याची जी वृत्ती होती, मी देह आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, त्यापेक्षा आता मी वासुदेव तत्वता, अशी वृत्ती त्याला भेटली आणि ती वृत्ती त्याने चालवली अखंड. त्याचा परिणाम असा झाला, एक दिवशी त्याला साक्षात्कार झाला छिन्न संशया. मग असा जो कोणी असेल त्याची कर्माविषयी काय त्या ठिकाणी भावना असते, तो कर्म करतो का नाही करत. तर ज्ञानोबाराय म्हणतात, भगवान परमात्मा म्हणतात, न द्वेष्ट कुशलम कर्म कुशले नानुसज्जते. याचा अन्वय कोण सांगाल मला, पदच्छेद. अकुशलम कर्म न द्वेष्टी कुशले न अनुसज्जते. अकुशलम कर्म न द्वेष्टी म्हणजे जे अकुशल कर्म आहे त्याचा तो कधीच द्वेष करत नाही, आणि कुशल कर्म आहे त्याच्यामध्ये तो कधी आसक्त होत नाही. या अकुशल कर्म काय, कशाला म्हणायचं अकुशल कर्म. म्हणजे नाही, कुशल जे कुशल नाही ते अकुशल. पण नेमकं अकुशल कोणतं, हां, दोषयुक्त निषिद्ध कर्म. म्हणजे निषिद्ध कर्माचा द्वेष करत नाही याचा अर्थ निषिद्ध कर्म करतो. अकुशलम कर्म म्हणजे काय आणि कुशल कर्म म्हणजे काय, या संबंधाने शंकराचार्यांनी म्हणा टीकाकारांनी वेगवेगळी मतं मांडलेली आहेत. शंकराचार्यांचं मत वेगळं आहे, मधुसूदन सरस्वतींचं वेगळं आहे, शंकरानंदांचं वेगळं आहे, रामानुजाचार्यांचं वेगळं आहे, वल्लभाचार्यांचं वेगळं आहे. सगळ्यांची सांगू का, कोणी कोणी कुशल कशाला म्हटले ना अकुशल कशाला म्हटले.
याच्याकरता थोड्याशा टीका बघाव्या लागतात। शंकराचार्यांची काय मत आहे, मधुसूदन सरस्वतीची आपल्याकडे आहेच टीका। तर अकुशल कर्माचा अर्थ वेगवेगळा प्रत्येकाने केलेला आहे। अकुशल शब्दाच्या अर्थातून आपल्याला कळतं की अकुशल म्हणजे जे कुशल नाही ते। कुशल शब्दाचा अर्थ काय? शुभ, योग्य, नियत। मग ही अकुशल कर्म कोणती आहेत? तर अकुशल कर्मामध्ये सुरुवातीला त्यांनी असं घेतलं की जी मागे यांनी सोडलेली कर्म आहेत ती काम्य कर्म आहेत, निषिद्ध कर्म आहेत, किंवा ज्या कर्मामध्ये खूप उद्वेग आहे, युद्धासारखं घोर कर्म आहे, अकुशल कर्म आहे। आपल्या वाट्याला आलेलं कर्म असेल पण त्या कर्मामध्ये त्या ठिकाणी कदाचित मांस विकण्यासारखं कर्म असेल। ही सगळी कर्म त्याच्या वाट्याला जर आले असतील, अधिकारानुसार आले असतील, त्याच्या प्रारब्धानुसार त्याला आले असतील, तर नित्यनैमित्तिक कर्म जे आहेत, नित्यनैमित्तिक नाही, काम्य आणि निषिद्ध। अकुशल कोणते? काम्य, निषिद्ध, किंवा नुसती काम्य कर्म घ्या, किंवा घोर कर्म असतील, युद्धासारखं कर्म असेल, याचा तो काय करत नाही? द्वेष करत नाही। याचा अर्थ काय? त्याचा कदाचित त्याने त्याग केलाय, ज्ञान होण्याच्या अगोदरच त्यांनी काम्य निषिद्धाचा त्याग केलाय, परंतु त्याग, पहिला जो त्याग केलेला आहे तो त्याग, ही कर्म आपल्याला त्या ठिकाणी स्वर्गाला नेणारी आहेत, ही कर्म आपल्याला पतनाला नेणारी आहेत, ही कर्म आपल्याला देवापासून दूर करणार आहेत, म्हणून त्याग केला आहे। काम्याचा त्याग का केला आहे? कारण स्वर्गाला घेऊन जातील, मला मोक्षापासून दूर करतील, अशी ही जी कर्म आहेत अकुशल कर्म, आता त्या अकुशल कर्माचा सुद्धा त्याग त्याच्याकडून सहज घडतो। पहिला जो केलेला त्याग आहे आणि आता घडलेला त्याग जो आहे तो सहज त्याग आहे। पहिला त्याला त्याग करावा लागतो, आता त्या ठिकाणी सहज त्याच्याकडून त्याग करतो, तो द्वेषपूर्वक त्याग करत नाही, एक अर्थ। किंवा काहींनी असा अर्थ केला आहे, दोन्ही सांगतो। पहिल्यांदा अकुशल कर्म सांगितलं, आता कुशल कर्माचा अर्थ आहे नित्यनैमित्तिक कर्म। वाट्याला आलेलं नित्यनैमित्तिक कर्म जे आहे तो करत होता, काम्यनिषिद्धाचा त्याग केला होता, नित्यनैमित्तिक कर्म करत होता। नित्यनैमित्तिक कर्म करत असताना ही कर्म जी आहेत आता मला मोक्षापर्यंत घेऊन जाणार आहेत। नित्यनैमित्तिक कर्म करत असताना फलाची इच्छा सोडून करत होता, कर्तृत्वाचा अभिमान सोडून करत होता, पण आता त्याला ज्ञान झालं, परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार झाला, आता नित्यनैमित्तिक कर्माच्या विषयी सुद्धा त्याची आसक्ती राहत नाही। करील तो, पण करत असताना त्याचा अभिनिवेश राहत नाही, आसक्ती राहत नाही। कारण पहिल्यांदा हे मोक्षाकरता मला कर्म करायचे असं वाटत होतं, आता त्याला मोक्ष प्राप्त झालाय। तृप्ती झाली अजैशी, साधने सरती आपैसी, देखे आत्मतुष्टी तैशी, कर्मे नाही। कुठपर्यंत कर्म करावी लागतात? कर्माचा आग्रह कुठपर्यंत आहे? जोवरी अर्जुना तो बोध भेटे ना म्हणा, तो चविचया साधना भजावी लागे, किंवा फळली केळी उन्मळे, तैशी आत्मलाभे प्रबळे, जयाची क्रिया ढाळे ढाळे गळती। त्याच्याविषयी आसक्ती नाही, नित्यनैमित्तिक कर्माविषयी, चांगल्या कर्माविषयी, सत्कर्माविषयी अभिनिवेश नाही, आसक्ती नाही। आणि ही जी काम्यनिषिद्ध कर्म आहेत यांच्याविषयी त्याच्या अंतःकरणात आता द्वेष नाही। न द्वेष्टे कुशलम कर्म, कुशले नानुसज्जते। आणखीन एक अर्थ सांगतो, आता त्याला काही कर्म राहिली नाहीत शिल्लक, त्याला साक्षात्कार झालेला आहे, पण एखादा दुसरा मनुष्य नित्यनैमित्तिक कर्म करत असेल
त्याच्याविषयी त्याला आसक्ती निर्माण होत नाही, किंवा एखादा कर्म करत असेल, एखादा त्या ठिकाणी अशुभ कर्म करत असेल, तर त्याचाही तो द्वेष करत बसत. तो कदाचित त्याला सांगेल, पण द्वेष करत बसत नाही. आणि एखादा खूप चांगलं करत असेल, त्याच्यात आसक्त होत नाही. न द्वेष्टे कुशलम कर्म कुशले नानुसज्जते. का बरं? कारण आता तो त्यागी झालेला आहे. त्यागी झालेला आहे म्हणजे मेधावी झालेला आहे, छिन्न संशय झालेला आहे. परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार त्याला झालेला असल्यामुळे कर्म कुठपर्यंत असतं? परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार होण्याकरता आहे. एकदा का साक्षात्कार झाला की त्या ठिकाणी कर्ता कर्म क्रिया ही सगळी त्रिपुटी त्याच्या दृष्टीने काय होऊन जाते? परमात्मा स्वरूप होऊन जाते. सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण, जन नो हे हा अवघा जनार्दन. आईशा ऐकता निवती साधू जन, एका जनार्दनी बाणली निजोखोल. म्हणून कर्म करत असताना तो द्वेष करत नाही. कारण द्वेष जो असतो तो आता त्याला समदृष्टी प्राप्त झालेली. काय असतं? गीतेमध्ये भगवंतांनी जो योग सांगितलेला आहे, हा योग म्हणजे काही डोळे झाकून बसणं नाही. हा योग म्हणजे काय? ताटस्थ अवस्था प्राप्त करून घेणं नाही. भगवंतांनी कशाला योग म्हटलंय? समत्वम योग उच्यते. काय श्लोक आहे तो? श्लोक पूर्ण पाहिजे. योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च समत्वम योग उच्यते. मोबाईल सगळीकडे घ्या, बघून सांगितलं तरी चालतं, असं काही नाही. काही परीक्षा वगैरे नाही चाललेली. समत्वम योग उच्यते. भगवान म्हणतात समत्व, अर्जुना समत्व चित्ताचे ते सार जाण योगाचे, जेत मन आणि बुद्धीचे. आपण नेहमी चिंतन करतो, जो भोगी आहे तोही योगी नाही, आणि त्यागी आहे हाही योगी नाही. योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा. नीट एकाने सांगा व्यवस्थित. संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध्य सिद्धो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. भोगी जो आहे तोही योगी नाही, आणि त्यागी आहे तो योगी नाही. कारण भोगामध्ये भोगाची वृत्ती आहे, त्यागामध्ये त्यागाची वृत्ती आहे. वृत्ती आहे ना. हो, हा म्हणतोय आहे का कोणी माझ्यासारखा भोगी? आपल्याला गाडी आहे, आपल्याला बंगला आहे, आपल्याला हे, ही वृत्ती त्याच्याकडं. आणि हा म्हणतो आहे का काय माझ्याकडे? मी हे सोडलं आहे, मी ते सोडलं आहे, आपल्याकडं काहीच नाही. हम तो छुते नाही. म्हणजे तिकडे भोगाची वृत्ती आली, इकडे त्यागाची वृत्ती आली. योगी कोण आहे? भोग आला काय, त्याग घडला काय, याच्यात सम राहतो, याच्यात सम परमात्माच भरलेला आहे असं पाहतो तो योगी. जो सुखी आहे तोही योगी नाही, जो दुःखी आहे तोही योगी नाही. सुख दुःखात सम राहतो तो योगी. ज्याला स्तुती आवडते तोही योगी नाही, जो निंदेचा द्वेष करतो तोही योगी नाही. निंदा आणि स्तुती, ज्याला मान आवडतो तोही योगी नाही, ज्याचा अपमान कायम होतो तोही योगी नाही, अपमान ज्याला नको वाटतो तोही योगी नाही, ज्याला अपमान मानात समान राहता आलं तो योगी झाला. तसं कर्माच्या बाबतीत सुद्धा अकुशल कर्म जे असतील त्या अकुशल कर्माचा तो द्वेष करत नाही. म्हणजे काय? कदाचित लोकांना मार्गदर्शन करण्याकरता त्याला एखादं काम्यकर्मही करावं लागेल, पण काम्यकर्म करत असल्यानंतर तो मी स्वतःला करता समजतो का? तो भोगता समजतो का? अहो, एखादं मोठी धर्मशाळा बांधायची असेल तो बांधण्यामध्ये सहभागी होईल. एखादा मोठा यज्ञ, सकाम यज्ञ करायचा असेल, भगवान परमात्म्याने पांडवांचा राजसूय यज्ञ केलाच की नाही? भगवान परमात्माच म्हटले अरे राजसूय यज्ञ केला पाहिजे.
अश्वमेध केला पाहिजे. पण हे सगळं करत असतानाही जरी सकाम कर्म असली तरी भगवान त्याच्यात लिप्त झाले का? कारण ही एखाद्या माणसाला हळूहळू हळूहळू सकाम कर्मातून पुढे निष्काम कर्मात न्यायचं आहे. म्हणून तो सकाम कर्माचाही द्वेष करत नाही. दुसरं एखादा करत असेल बोल. ते गीता परिषच्या पुस्तकात एक गोष्ट आली. इंद्र भगवान एका राजाची स्तुती करायला लागले स्वर्गामध्ये. श्रेण नावाचा राजा होता, श्रेणिक. आणि त्याची स्तुती केली. फार मोठे साधू आहेत, फार मोठे साधू आहेत. आता तिथे काही देव बसले होते, त्यांना काही ते सहन झालं नाही. एखाद्याची स्तुती केली तर दुसऱ्याला काय येतो? राग येतो. तोच मोठा आहे ना, आम्ही काय नाही का? तो देव म्हटला, जोपर्यंत मी परीक्षा घेणार नाही, तो परीक्षेत माझ्या पास होत नाही, तोपर्यंत मी त्याला साधू म्हणणार नाही. गेला तो देव खाली. खाली गेल्यानंतर तो देव त्या राजाच्या नगरामध्ये एका साधूचा वेश धारण केला आणि एका नदीच्या किनारी बसला, जे राजा जिथून जातो तिथे, आणि तिथे मासे मारायला लागला. कोण? साधूच्या वेशात असलेला देव. राजा रस्त्याने आला. आल्यानंतर राजाने पाहिलं आपल्या राज्यात काय चाललं आहे बाबा. आणि त्याला सांगायला लागला राजा, अरे बाबा काय करतोस हे? विनाकारण दुष्कर्म का करतोयस तू? हे असलं दुष्कर्म करण्यापेक्षा मी तुला दुसरं देतो काय काम. तो म्हटलं, तुम्हाला काय करायचं आहे? मला जे करायचं आहे ते मी करणार आहे. सांगून पाहिलं त्याने, ऐकत नाही म्हटल्यानंतर तो म्हटलं, ठीक आहे, तू आणि आता तुझं प्रारब्ध, तुझं कर्म. गेला राजा. मग तो देव इंद्रदेवाकडे जाऊन सांगितलं, हा राजा खरंच साधू आहे. हा कारण का साधू आहे? न द्वेष्टी अकुशलम कर्म. त्याचा द्वेष करत बसायचा नाही. सांगायचं आहे, समजवण्याचा प्रयत्न करायचा आहे. एखादा दुष्ट कर्म करत असेल, एखादा चुकीच्या मार्गाने चालला असेल, एखादा सकाम कर्मही करत असेल, तर आपण त्याचा द्वेष केल्यामुळे आपल्या अंतःकरणात द्वेषवृत्ती तयार होते. आपण आपल्या स्वरूपापासून खाली येतो. आपली देहबुद्धी जागृत होती. म्हणून ते मागे गोष्ट सांगितली होती. एक पण वृंदावनमध्ये एक हरिबाबा नावाचे संत होते. आता संत म्हटल्यानंतर त्यांच्या आजूबाजूला जे असतात, काही चांगले असतात, काही वाईटही असतात बहुतेक. कारण संत कोणाला काही म्हणत नाहीत, चांगले असतात, वाईट असतात. त्या हरिबाबांना जाऊन सांगितलं, अहो बाबा, तुमच्या आश्रमात अमुक आहे, तो असं करतो, तो तसं करतो, तुम्ही खुशाल त्याला राहू दिले. ते हसायचे. ते म्हणायचे, मालिक सब देख रहा है. काय म्हणायचे? भगवान सब देख रहा है, मालिक सब देख रहा है. मी कुठं कोणा काय करत बसू? बरं, कोणाला डोकं लावत बसू मी? माझं भगवंताचं चिंतन सोडून डोकं लावत बसू का? सांगण्याचा प्रयत्न करावा, पण न द्वेष्टे कुशलम कर्म. अकुशल कर्माचा तो द्वेष करत नाही, असा अर्थ आहे त्याचा. आणि काय पुढं? कुशले नानुसज्जते. कधी कधी कुशल कर्माच्या विषयी सुद्धा आसक्ती निर्माण होते. नित्यनैमित्ती कर्म केलेली असतात आणि त्याच्याद्वारेच त्याला सगळं ज्ञान झालेलं आहे. पण पुढे मग त्या कर्माची सुद्धा माणसाला काय होते? आसक्ती होते. कर्म केल्याशिवाय त्याला करमत नाही. काय ना मग मागे मी सांगितलं होतं, व्याख्यान करणारे पंडित जे होते, त्यांना व्याख्यान करण्याची इतकी सवय लागली. 1 तास 2 तास, कधी कधी 3 तास 4 तास चालायचे. सगळे लोक उठून जायचे. एकच बसला होता. तो म्हटला, कधीपर्यंत चालणार आहे तुमचं प्रवचन? ते म्हटले, दिव्यात तेल आहे तोपर्यंत चालणार आहे. ते म्हटले, माझा दिवा आहे म्हणून मी बसलो आहे, लवकर उरका. आत्ताच परवा दृष्टांत मी सांगितलेला आहे. कर्माची सुद्धा काय होते? असं मी हेच केलं पाहिजे, तेच केलं पाहिजे, हे केल्याशिवाय मला जमणार नाही. कर्म तो करत नाही असं नाही बरं का. तो नित्यनैमित्त कर्म करेल, पण त्याचा अभिनिवेश जातो, आसक्ती जाते. हे केल्याशिवाय मला जमणारच नाही अशी त्याच्या आसक्त बुद्धी. तोही नेत्री पाहे, सर्वणी ऐकित आहे.